आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरमधील शिवाजी पार्क येथे निषेध नोंदवण्यात येणार आहे। मात्र त्या अगोदरच अनेक जे आहे ते तरुण या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महेश सावंत आहेत। तुमच्या हातामध्ये कोरा कागद आहे की त्याच्यावरती काय लिहिलंय? आम्ही लिहिणार आहे धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा दो, अच्छा काम केले भारत के लिए, भारतासाठी चांगला काम केलंय, त्यामुळे तुम्ही तुमचा राजीनामा द्या असं लिहिणार आम्ही। नक्कीच आज देखील मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी जमण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आज देखील वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे। हॅलो, हा निषेध 2029 पर्यंत असाच राहणार आहे, कारण मोदी सरकारने जे काही आश्वासन दिले आहेत लोकांना, हा आश्वासन कुठेतरी त्याची पूर्तता होत नाही। मुलांसाठी त्यांनी चांगलं एज्युकेशन, शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना, कामगारांसाठी योजना, रस्ते चांगले करू असे वेगवेगळे हे दिले। त्यामुळे युवा पिढीने त्यावेळी त्यांना वन साईड सत्ता दिली आणि आजपर्यंत सत्ता दिली, परंतु सत्तेचा दुरुपयोग करून अदानी सारखे मोठमोठे जे कोण उद्योजक आहेत त्यांना सगळ्या प्रॉपर्ट्या द्यायच्या आणि त्यांचा पैसे घ्यायचा आणि आमदार खासदार फोडायचा आणि वन हाती सत्ता ठेवायची, हा अजेंडा त्यांनी चालू ठेवला आहे। या अजेंडा कुठे आणि हिंदू आणि मुस्लिम, सिख ईसाई यांच्यामध्ये भांडणं लावायचा, त्याशिवाय मोदीजींनी काय केलं नाही। म्हणून आम्ही सगळे युवा पिढी आहे, या युवा पिढींना कळून चुकला मोदीजी फक्त आपापसात वाटेगा, म्हणून आज ते म्हणतात जब जब मोदी डरते तब तक हिंदू मुस्लिम करते। ही त्यांची सवय कुठेतरी तुटली पाहिजे आणि त्यासाठी आज हे ठाकरे बंधू आज एकत्र येणार, आज देशभक्तीपर गाणं जाणार आहे आणि त्यानंतर आंदोलनाला खरी 26 तारखेला परत सुरुवात होणार। 26 तारखेनंतर अजूनही सुरुवातच राहणार आहे, ते थांबणार नाही। नक्कीच काल नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ समोर आला, त्याने व्हिडिओद्वारे आवाहन केलं। सोनम वांगचुक त्यानंतर देखील त्यांचं उपोषण मागे घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कुठेतरी अजूनही तरुणामध्ये रोष आहे। नाही, सोनम वांगचुकने उपोषण मागे घेतलं त्याच्याबद्दल आक्षेप नाही, कारण माणसांनी शहीद होण्यापेक्षा जिवंत राहिलं पाहिजे। किती दिवस 25 दिवस ते आज उपोषण करतात, पण मांग एकच आहे, इस्तीफा। त्याच्या व्यतिरिक्त मांग वेगळी नाही ना, मांग एकच आहे, इस्तीफा। त्यामुळे इस्तीफा दिल्याशिवाय हे आंदोलन पाठी फक्त इस्तीफावरती चालणार नाही। आता खरोखर देशाला वेगळ्या पद्धतीची गरज आहे। यांची जी समानता बोलतात ती समानता कुठेतरी बर्बाद झालेली आहे। ती देश पुन्हा एक भारतीय नागरिक म्हणून देशामध्ये सुरुवात झाली पाहिजे, ती होत नाही कुठेतरी। नक्कीच शिवाजी पार्क परिसरामध्ये तरुण जे आहे ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे, तरुण जमण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये ठाकरे जे आहेत या ठिकाणी येतील आणि देशभक्तीपर गीत गाऊन या अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी निषेध जो आहे तो नोंदवला जाणार आहे। आमची मागणी रास्त आहे आणि एकच आहे राजीनामा, त्याच्याशिवाय काय नाही असं देखील सावंत यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन रोहन सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।